नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत RTE 25% मोफत ऍडमिशन कधीपासून सुरू होणार आहे आणि ऍडमिशनसाठी कोणती कागदपत्रांची आवश्यकता लागते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुढे सुद्धा भेटत राहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की RTE 25% ऍडमिशन जे आहे ते कधीपासून सुरू होणार आहे. तर या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर RTE 25% ऍडमिशन काय आहे, तर आपण पाहू शकतो की जे बालकांच्या मोफत शिक्षणासाठी जे काही इंग्रजी माध्यमाचे जे काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. आणि या ठिकाणी काही सूचना आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024 आणि 25 म्हणजे या चालू वर्षाकरिता शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. तर ते आपण सूचना पहिले पाहणार आहोत. तर या ठिकाणी शाळा खालील कारणांमुळे RTE 25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी. आणि याबाबत या ठिकाणी दिलेले आहे की अवैध निवासाचा पत्ता, जेव्हा आपण फॉर्म भरतो ऑनलाईन तेव्हा जो काही त्या ठिकाणी पत्ता दिलेला आहे त्याचेच या ठिकाणी आपण कागदपत्रे आहे ते जोडायचे आहे. आणि अवैध असेल निवासाचा पत्ता तर या ठिकाणी तुमचे ऍडमिशन हे नाकारले जाऊ शकतात. अजून कोणत्या कारणामुळे ऍडमिशन नाकारले जाऊ शकतात ते या ठिकाणी दिलेले आहे. अवैध जन्मतारखेचा दाखला असला तर, अवैध जातीचे प्रमाणपत्र असले तर, अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र असले आणि या कारणामुळे या ठिकाणी प्रवेश आहे तो नाकारला जाऊ शकतो. आता ज्या बालकांनी यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेला आहे आणि सदर बालकाला पुन्हा अर्ज करता या ठिकाणी येणार नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की यासाठी ऍडमिशनसाठी कोणती कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची आहे. तर या ठिकाणी दिलेले आहे की RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच तयार ठेवावी, म्हणजेच त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तर कोणती कागदपत्रे गरजेचे आहे? बालकाचे आधार कार्ड, त्याचप्रमाणे रहिवासी पुरावा आणि जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली दिलेले आहे की वंचित गटातील, म्हणजे वंचित गट कोणकोणते, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचप्रमाणे विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी कोणती कागदपत्रे लागणार आहे, तर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे आणि बालकाचे, तर त्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तर त्यांच्यासाठी फक्त बालकाचे आधार कार्ड आणि पाल्याचे आधार कार्ड, त्याचप्रमाणे रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणकोणती या ठिकाणी बालके पात्र ठरणार आहेत, तर वंचित संवर्गातील, त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी आणि HIV बाधित प्रभावित असल्यास आणि कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही कोविडमुळे ज्यांचे निधन झालेले आहे असे बालकांसाठी या ठिकाणी जे काही पालक आहे त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालके असले तर त्या ठिकाणी बाल सुधारगृहाची कागदपत्रे या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता आपण पाहणार आहोत की RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024 आणि 25 मध्ये आपल्या बालकाच्या या ठिकाणी प्रवेश नक्की होणार किंवा नाही, तर या ठिकाणी काही नियम, काही अटी दिलेले आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. RTE 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत, तर आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके आहे, किंवा वंचित गटा अंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके आहे,
ते या ठिकाणी पात्र ठरू शकतात. आणि आपण पाहू शकतो की वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकाचा समावेश होतो. तर भटक्या जमाती आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग बालकांकरिता या ठिकाणी ऍडमिशन ते घेऊ शकतात. त्यानंतर आपण पाहू शकतो की पालकांना अर्ज केव्हा करता येईल. तर सन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करता येणार आहे. आणि एक आजची अपडेट आहे, ती अपडेट अशी आहे की आपण ज्यावेळेस RTIच्या पोर्टलवर जातो तर त्या ठिकाणी पालकांकरिता सूचना दिलेली आहे की 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज भरण्याची जी लिंक आहे ती तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. म्हणजे यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती आणि बऱ्याच पालकांनी या ठिकाणी या पोर्टलवर अर्ज केले सुद्धा आहे, परंतु आता तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे आणि आता नवीन प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे. तर 17 मे 2024 रोजी या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा पोर्टलवर सुरू करण्यात येणार आहे. आणि यापूर्वी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला नवीन अर्ज आता या ठिकाणी उद्यापासून करता येणार आहे. कारण पहिली जी प्रक्रिया होती त्यात नियम या ठिकाणी चेंज केलेले होते आणि यावर्षी नवीन नियम लागू केलेले होते, परंतु त्याबाबत आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते जे काही यापूर्वी अर्ज भरले आहे ते रद्द करण्यात येणार आहे आणि नवीन पद्धतीने तुम्हाला उद्यापासून या पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे काही कागदपत्रे आहेत ते तयार ठेवायचे आहे आणि उद्यापासून तुमच्या बालकाचे RTI 25% अंतर्गत ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येणार आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.